इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचा पहिल्या धड्याची ही प्रश्नोत्तरं आहेत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होत. प्रश्न पहिल्यातला ब, योग्य जोड्या लावा. लिखित साधने म्हणजे गणित, शास्त्रग्रंथ. भौतिक साधने लेणी, किल्ले. मौखिक साधने म्हणजे परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने. प्रश्न दुसरा अ मध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने, तर यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने. प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. तर वरचे चित्र मंदिर किंवा वास्तूमधलं भौतिक साधन आणि खालचे चित्र नाणे व शिलालेख हे भौतिक साधन आहे. प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. लिखित साधने कागद, ताडपत्र, शिलालेख, ग्रंथ इत्यादींवर लिहिलेली माहिती. मौखिक साधने लोककथा, पोवाडे, गीते, म्हणी, दंतकथा इत्यादी तोंडी परंपरेने जपलेली माहिती म्हणजे मौखिक साधने होय. प्रश्न दुसरा, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. भौतिक साधने किल्ले, लेणी, मंदिरे, नाणी, शिलालेख, मूर्ती, ताम्रपट. तर त्याचं महत्त्व काय? या साधनांमुळे त्या काळातील राजकारण, समाजजीवन, कला, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि वास्तुकला यांची माहिती मिळते. असं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. तिसरा प्रश्न आपण घेतोय. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. तर आधुनिक काळामध्ये वर्तमानपत्र, छायाचित्र म्हणजे फोटो, दूरदर्शन, रेडिओ, संगणक, इंटरनेट, मोबाईल, ईमेल इत्यादी साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. ही प्रश्नोत्तरं वहीत लिहून घ्या. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून वहीत लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. नक्कीच उपयोगी पडेल.